विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्ही सत्तेत आलो तर सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊ असं आश्वासन काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलं होतं। मात्र आता काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता आली नाही, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो अशा प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली। आता 3,200 रुपये सोयाबीनला भाव मिळत आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते। काय कारणामुळे आम्ही सत्तेत घेऊ शकलो नाही हे मला माहिती नाही। मी विनंती केली होती, सोयाबीन विकू नका, आम्ही सत्तेत आलो तर 7,000 रुपये भाव देऊ, पण आम्ही सत्तेमध्ये येऊ शकलो नाही। पण जे सत्तेमध्ये आले ते जुनावी जुमल्यासाठी फेमस आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केली। 7/12 कोरा करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते। आता मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा अशी सुद्धा ठाकूर यांनी मागणी केली आहे। सरकारने असे म्हटलं की आम्ही पूर्ण कर्जमाफी करू। 3,3200 म्हणजे 3,200 रुपये एवढंच यांनी सोयाबीन विकल्या जातं आहे। मी खरं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते की काय कारणामुळे आम्ही सत्तेत नाही येऊ शकलो हे मला माहिती नाही, पण मी विनंती केली होती की आपण सोयाबीन विकू नका, आम्ही 7,000चा भाव त्या ठिकाणी देऊ, पण आम्ही नाही येऊ शकलो सत्तेमध्ये। जे सत्तेमध्ये आलेले आहेत ते चुनावी जुमल्यांसाठी फेमस आहेत। 7/12 कोरा करणार असं सन्माननीय मुख्यमंत्री म्हटले होते आणि त्यांनी तो 7/12 कोरा केला पाहिजे असं अट्टहासाने आम्हीही म्हणतो आहे। ज्या पद्धतीने देशभर आंदोलन उभारलेलं आहे यावर भाजपने म्हटलं की राहुल गांधी राजकारण करत आहेत, तुम्ही काय सांगाल यावर? नाही, कसलं राजकारण मला सांगा। काल पण सन्माननीय मुख्यमंत्री म्हटले की राहुल गांधी राजकारण करतायत, म्हणजे गरिबाचं पोरगं मेलं तर त्याला राजकारण म्हणायचं आणि श्रीमंताचं पोरगं जर गाडीने गरीब लोकांना उडवतो तर त्याला राजकारण नाही म्हणायचं। हे जे होतं आहे ना हे चुकीचं होतं आहे। हे जे होतं आहे हे संविधानाला तडा देणारं होतं आहे आणि ज्या वेळेला कोणासोबत अन्याय होईल त्या वेळेला आम्ही रस्त्यावर उतरू। त्या वेळेला सन्मान्य राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे की अन्याय ज्याच्यावर होत आहे त्या गोष्टीला वाचा फोडतील ते आणि आम्ही नक्कीच त्यांना साथ घेऊ। याला राजकारण नाही म्हणत आदरणीय मुख्यमंत्री साहेब, याला न्यायाची मागणी म्हणतात आणि न्याय झाला पाहिजे। त्या ठिकाणी न्याय बीडमध्ये झाला पाहिजे, न्याय परभणीमध्ये झाला पाहिजे, नाही तर मग तुम्ही त्या ठिकाणी होम मिनिस्टर पद सोडून दिलं पाहिजे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।